कुठे ना कुठे राष्ट्रवादीच्या घर वापसीकडे आहे असं म्हणतात. भुजबळांची नाराजी कुठे ना कुठे पुन्हा घर वापसीची संकेत असं म्हणतात. नाही, भुजबळ साहेबांची नाराजी ओबीसींच्या संदर्भातली आहे. त्यांना दिली जाणारी तिकडची त्यांचा जो अनुभव गेल्या वर्षभराचा आला आहे त्याबद्दल असेल. ते आता त्यांना विचारलं पाहिजे. मी काय त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. पण एकंदरीत पाहता त्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे की अजित पवारांसोबत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे. या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमका? बरोबर आहे. संघटना म्हणून ते संघटनेच्या बरोबर आहेत असं म्हणण्याचा अर्थ आहे. त्याचा फार बागुलबुवा करण्याची गरज नाही. ते म्हणते मी संघटनेबरोबर आहे आणि कार्यकर्ता किंवा नेता संघटनेबरोबरच असतो. या वाक्यामध्ये साधा अर्थ दिसत नाही. या वाक्याचा एकंदरीत कोपरगडी दिसते यामध्ये. माहीत नाही मला. मी त्याच्या तपशिलात काही फार बघितलेलं नाही. सर, दिल्लीतून एक बातमी येते की देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला होता पण तो स्वीकारला गेला नाही. सध्या उपमुख्यमंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजीनामा द्यावा लागतोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. नाही, त्यांना पक्षाचं काम करायची इच्छा होती पण ते पक्षाचं काम त्यांना करून त्यांनीच इच्छा व्यक्त केलेली की मला संघटनेची जबाबदारी मला पाहिजे. पण मला वाटत नाही की त्यांना हे दिल्लीचं नेतृत्व त्यांना पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला तयार आहेत. त्यांना जी जबाबदारी दिली आहे तीच त्यांनी कंटिन्यू करावी असं साधारणपणे दिसतंय असं मी वर्तमानपत्रात वाचलं. सर, विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न होता, प्रकाश आंबेडकरनी म्हटलं आहे की तिन्ही पक्षांनी आम्हाला फक्त झुलवत ठेवलं. असा फार चांगला अनुभव त्यांच्यासोबत नाही आहे. फक्त त्यांना घ्यायचं नव्हतं म्हणून फक्त आमची चर्चा केली. नाही, आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्यावर यावेत अशीच आमच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची इच्छा होती आणि त्यासाठी वारंवार त्यांच्याशी चर्चा करून बैठका करून पहिले 3-4 बैठका तर त्यांनी किती जागा पाहिजेत याच्याविषयी त्या मुद्द्यावर चर्चा आलीच नाही. आणि त्यामुळे ज्यावेळी आली त्यावेळी इतर सर्व पक्षांच्या हळूहळू ज्या बैठका व्हायच्या त्यावेळी सर्व जागांच्या विषयी एकमत होत गेलं. तशा त्या जागा देखील आम्ही पुढं जात गेलो चर्चा करून. पण शेवटपर्यंत आमचा प्रयत्न होता ते बरोबर यावेत. 4च्या ऐवजी 5 जागा द्याव्यात, 6 जागा द्याव्यात अशा पद्धतीच्या देखील चर्चा आमच्या शेवटच्या स्टेजला झालेल्या होत्या. साताऱ्यामधलं जरंडेश्वर कारखान्यामधून जे दूषित पाणी निघत आहे ते सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्याही पिण्याच्या पाण्यामध्ये तो दूषित पाण्याचा प्रकार आहे. कसं बघतं सर? कारण दूषित पाणी पिऊन अनेक मला माहीत नाही तिथं स्थानिक परिस्थिती काय आहे आणि दूषित पाणी काय येतं आहे. ती कारण मीमांसा स्थानिक लोक बघतील आणि त्याच्यावर तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते लोकांची काय परिस्थिती आहे ते बघून योग्य त्या पद्धतीनं कारवाई करतील. नाहीतर मग तिथं स्थानिक कार्यकर्ते आहेत ते त्याच्यावर बघतील. पवारसाहेब गेल्या 3 दिवसाचा त्यांचा बारामती दौरा आहे. याचा अर्थ असं मानता येईल की बारामती आता नवीन आमदार पवाराशिवाय दुसरा असेल? नाही, पवारसाहेब बऱ्याच काळानंतर आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघ जे त्यांचं मूळ क्षेत्र आहे तिथल्या लोकांशी चर्चा सल्लामसलत आणि संपर्क करत आहेत. आता शेवटी आम्हाला विधानसभेची तयारी महाराष्ट्रभर करायचीच आहे. त्या पद्धतीनं सर्व मतदारसंघात हे आहे. पण त्यांनी सुरुवात मात्र ते बारामतीपासून केलेली दिसते. ओबीसी आरक्षणाचा आजचा 6वा दिवस आहे. कसं बघतात हे सगळं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.